श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघ दिव्यागरचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते सन्माननीय जनार्दन पाटील पंचप्रमुख रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचा यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। गेली 2 दिवस या ठिकाणी आम्हाला खरोखरच अतिशय अमूल्य असं मार्गदर्शन सरांच्या माध्यमातून या ठिकाणी लावलं। लीग स्पर्धा होती त्यामुळे खरंच टेबल टॅली कशी केली जाते, गुणांचं कसे मिळवले जातात याचं मार्गदर्शन सरांच्या माध्यमातून खरोखरच अतिशय सुंदररित्या या ठिकाणी अनुभवता आलं। त्या जनार्दन पाटील सरांचा या ठिकाणी सत्कार केला जातो। रायगड जिल्हा पंचप्रमुख सन्माननीय जनार्दन पाटील यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। पुढील सत्कार मूर्ती आहेत। गेली 3 वर्ष महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अंतिम फेरीमध्ये पंच म्हणून आपण ज्यांना पाहिलं ते रायगडचं प्रतिनिधित्व करणारे सन्माननीय अनिलजी राऊत सर यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। मी विनंती करतो सुहास मार्कंडे यांना की आपण सन्माननीय राऊत सरांचा आपण या ठिकाणी सत्कार करावा। गेली 2 दिवस या ठिकाणी कार्यरत असणार हे पंच पॅनल खरोखरच सुंदररित्या या स्पर्धेचं निपक्षपातीपणानं या ठिकाणी निर्णय दिले आणि सरच या ठिकाणी प्रेक्षक वर्गाची त्यांनी वाहवा मिळवली आहे। त्या पंचांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। पुढील पंच आहेत राष्ट्रीय पंच उल्हास पाटील सर यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय। संघाचे कर्णधार अथर्व कांबळे यांना मी विनंती करतो की आपण सरांचा या ठिकाणी सत्कार करावा। पुढील सत्कार मूर्ती सन्माननीय मदन पाटील राष्ट्रीय पंच यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। मी विनंती करतो अंकुर भगत यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मदन पाटील सरांचं या ठिकाणी सत्कार करावं। मदन पाटील सर यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। मंडळाचे संघाचे अध्यक्ष सन्माननीय अंकुर भगत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार केला जातोय। पुढील मूर्ती आहे तुंटणे सर। मी विनंती करतोय सुहास मार्कंडे यांना की आपल्या शुभ हस्ते रणजित तुंटणे सर यांचा या ठिकाणी सत्कार करावा। या ठिकाणी रणजित तुंटोणे सरांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय। राष्ट्रीय पंच महाराष्ट्र आणि जिल्हा कबड्डी पंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। पुढील पंच आहेत सर्वांचेच परिचित सन्माननीय चेतन पाटील सर राष्ट्रीय पंच यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। मी श्रवण पियणकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते चेतन पाटील सर यांचा आपण सत्कार करावा। श्रवण पियणकर यांना विनंती करतो की आपण चेतन पाटील सर राष्ट्रीय पंच यांचा या ठिकाणी सत्कार करावा। या स्पर्धेची आठवण म्हणून या ठिकाणी सर्व पंच कमिटीला सन्मान चिन्ह दिला जाणार आहे। मी विनंती करते सुहास अंकुर आणि सुहास मार्कंडे यांना की आपण त्या ठिकाणी सन्मान चिन्ह आपण सर्व पंच कमिटीला या ठिकाणी द्यावं अशी विनंती मी या ठिकाणी करतोय। पुढील सत्कार मूर्ती आहेत ते म्हणजेच जय गणेश स्पोर्ट्सचे मालक मयुरेश्वर मयेकर यांचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे। तसेच नरेंद्र दवटे मंडप डेकोरेटर्स यांचा सुद्धा सत्कार केला जाईल। संतोष वनारसे आपण सुद्धा मैदानाकडे जायचंय आणि सार्थक गाणेकर समालोचक यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे। या ठिकाणी
कार्तिक चौलकर याच्या शुभ हस्ते या ठिकाणी सार्थक गाणेकर यांचा सत्कार केला जाणार आहे. तर पुढील सत्कार केला जाईल तो म्हणजेच यूट्यूब चॅनलचे मालक मयुरेश्वर मयेकर यांचा या ठिकाणी केला जाणार आहे. जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून गेली 2 दिवस अतिशय सुंदररित्या आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून जे काही कबड्डीचं प्रसारण पाहता आलंय ते आपल्याला लाभले ते म्हणजे जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून. गेली अनेक वर्ष क्रिकेटमध्ये असणारं हे चॅनल आता आपल्याला कबड्डीमध्ये सुद्धा पाहता येते. हे श्रेय जाईल ते मयुरेश्वर मयेकर आणि त्यांच्या सर्व स्टाफला. त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय. विनंती करतो अंकुर सुहास मार्कंडे यांना की आपण या ठिकाणी मयुरेश्वर मयेकर याचा या ठिकाणी सत्कार करावा. पुढील सत्कार आहे ते नरेंद्र दवटे यांचं. नरेंद्र दवटे आपण पुढे यायचंय, मागे राहू नका प्लीज, जरा पुढे या. तसेच संतोष वनारसे, संतोष वनारसे यांना सुद्धा विनंती असेल की आपण पुढे यायचंय. या ठिकाणी खरोखरच आमचा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आतुरतेने वाट पाहते की या लीगचा मानकरी कोण ठरणार आहे. कारण इतक्या दुरून आले, थंडीमध्ये आलेले आहेत, त्यामुळे नक्कीच आतमधून गरम आहेत. पण या कबड्डीचा जो दर्दी आहे तो नक्कीच कितीही थंडी पडली तरी तो गरम असतो. तो आज दर्दी प्रेक्षक वर्ग आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी सत्कार केला जाईल नरेंद्र दवटे यांचं. या स्पर्धेमध्ये 8 संघ सहभागी होते आणि त्यातील हे 2 दिग्गज संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. आज जे काय आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्रकाश दिसतोय तो प्रकाश आपल्याला या ठिकाणी लाभून दिलाय तो म्हणजेच नरेंद्रजी दवटे डेकोरेटर्स यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. अतिशय सुंदर या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी सुंदर असं मंडप या ठिकाणी आणि डेकोरेटिंग केले, त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. खऱ्या अर्थानं एक विशेष सत्कार या ठिकाणी आपण करतोय ते म्हणजे गेले 2 दिवस या स्पर्धेला ज्याने खरोखरच एक सुंदर असं एक गोड आवाज, आपल्या श्रीवर्धन तालुक्यातील एक गोड आवाज आदरणीय वीरेंद्र वाणी सर यांच्या गोड आवाजातून आपण गेले 2 दिवस आपण समालोचन या ठिकाणी ऐकलं गेलं. खरोखर एक सुंदर समालोचन आदरणीय वीरेंद्रजी वाणी सर यांचं शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष अंकुर भगत यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी त्यांचं शाल श्रीफळ गुलाब पुष्प व सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी त्यांचा सन्मान करता. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. खरोखर सुरेख असं एक गोड आवाज आपल्या श्रीवर्धन तालुक्यातील आदरणीय वीरेंद्र वाणी सर. धन्यवाद. दोन्ही संघ या ठिकाणी मैदानावरती आलेले आहेत. अर्थातच सोमजाई श्रीवर्धन संघ तसंच आपण सन्मान करतोय त्या अंतिम सामन्यात दोन्ही संघाचे कर्णधार. मी विनंती करते दोन्ही संघाच्या कर्णधारांना की आपण या ठिकाणी मध्यांतर यायचं आहे. संघ कर्णधार सोहम तोडणकर, सुवर्ण गणेश दिव्यागर आणि सोमजाई श्रीवर्धन संघ कर्णधार आहेत अभि शिपूरकर. वाणी सर.